सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये सुरू असलेल्या नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रचारात यंदा एक हृदयस्पर्शी आणि लक्षवेधी चित्र नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार किरणताई प्रवीण चव्हाण या घरोघरी जाऊन प्रचार करत असताना त्यांच्यासोबत त्यांचा अवघा 3 वर्षांचा निरागस चिमुकलाही प्रचारात सहभागी होत आहे। आईचा हात घट्ट धरून चालणारा हा चिमुकला प्रत्येक मतदाराच्या दारात थांबून लहानशा हातांनी नम्रपणे हात जोडून नमस्कार करत असल्याने प्रचाराला एक वेगळाच हळवा आणि मानवी रंगवाट चढलाय। घोषणांचा गजर, वाहनांच्या रॅल्या, बॅनर्स आणि राजकीय गोंधळाच्या वातावरणात हा साधा पण माणुसकीने भरलेला क्षण नागरिकांच्या मनाला भिडतोय। या निरागस बालकाकडे पाहून अनेक मतदार क्षणभर थांबतात। कोणी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवतो तर कोणी त्याच्या निष्पाप हात जोडीला हसत प्रतिसाद देतो। राजकीय प्रचाराचा ताण विसरून हा प्रसंग नागरिकांसाठी आपुलकीची आणि विश्वासाचा क्षण ठरित आहे। मतदानाच्या तारखा जवळ येत असल्याने प्रभागात प्रचाराचा जोर वाढलाय। सर्वच उमेदवार मतदानापर्यंत पोहोचण्यासाठी विविध कल्पना राबवत असताना अनेक महिला उमेदवार आपल्या चिमुकल्यांसह प्रचार करताना दिसत आहे। त्यामुळे या निवडणुकीत प्रचाराला कौटुंबिक आणि मानवी स्पर्श अधिक ठळकपणे जाणवत आहे। राजकारणाच्या रणधुमाळीतही आई मुलाच्या नात्यातून उमटणारी माया, विश्वास आणि आपुलकीचा संदेश किरणताई चव्हाण यांच्या प्रचारातून प्रकर्षाने दिसून येतोय। हा केवळ प्रचार नसून माणसांमधील नात्यांचा संवाद आहे, अशी भावना अनेक मतदारांकडून व्यक्त केली जात असून हा निरागस प्रचार नागरिकांच्या मनात कायमचा ठसा उमटवित आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।